हे रंजित रंजित खरा वाघ वाघ हा जास्त करून पहिला जांगली हे गुराखी गुराख्यांचा वाघबारशीचा कार्यक्रम एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वाघ माणसाला बनवून त्याच्यावर एक कुत्रा आणि असं ते सगळे प्राणी तो वाघ सीमेच्या बाहेर पेटून लावायचा. हे बाई ही पाण्याची आहे इकडून. खाली चिक्कळ असल्यामुळे सगळेजण आता आज असे बसलेत सगळे प्लेटी घेऊन ठेवलेला नाही म्हणजे हार नाही मानली. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे आमच्या इकडे वाघबारशी. वाघबारशी गावाला कशी साजरी करतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आमची आहे ना दिवाळी म्हणजे हीच दिवाळी वाघबारशी. आम्ही घोटणीवरती जातो, तिकडे मस्त प्रसाद वगैरे केला जातो, म्हणजे जेवण वगैरे केलं जातं. तिथला एक स्पेशल मेनू असतो घाटलं म्हणून, तर तो एक मेनू असतो आणि लहान लहान मुलांना सजवून वाघ कुत्रा कोल्हा पिटवले जातात. कशी प्रथा आहे ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि हो, एक हाईप द्या. जो आता नवीन एक ऑप्शन आलेला आहे तो जर तुम्ही हाईप दिलं तर हे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पुढे प्रमोट होईल. चला जाऊया. पहिलं चौकीत जाऊ, मग इथून आता आज पाऊस आहे म्हणजे पावसाचं वातावरण आहे, तर जेवणाचं वगैरे काय कसं काय करतात ते बघूया आधी. तर चला जाऊया. तर आपण पहिला बार लावून आहे ना आजच्या दिवाळीची सुरुवात करूया. सुतली बावमानला इथे बघा किती आवाज येतोय बघूया. तर इकडे आर्यनाला आहे, एक बार झाला आहे आमचं वाजवून. चला गोटणीवर जाऊया आता. चला आपल्याला जायचं आहे वाघबारशीला गोटणीवरती, जिथे पाणी आहे. तर तिथे आजचं सगळं जे काही जेवण वगैरे असेल वाघबारशी पूर्ण सेलिब्रेट तिथे होणार आहे. तर त्यासाठी आम्ही सगळं टोपं वगैरे जेवणासाठी जे काही साहित्य लागणार आहे ना ते सगळं घेतलेलं आहे. वाडीतले सर्व पोरं आहेत, आता गावाला जेवढे आहेत तेवढे आहे तिकडे. तर चला फटाफट जाऊया. जंगलामध्ये गोटणीवरती पाण्यावरती. चला. हे बघा असं इकडे जंगल आहे आणि जंगलामध्येच इकडे गोटण आहे आमची. तर आता थोड्याच वेळात पोचू. थोडं आलो आपण पुढे, म्हणजे आमची घरं आमची वाडी सोडून आम्ही इकडे पुढे जंगलामध्ये आलेलं आहे. आता मजा असते गावाला. ही जी वाघबारशी करतात ना ती जी पद्धत आमची परंपरा आधीपासून चालत आलेली परंपरा आहे, तर ती बघायला मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये. चला, जरा टूप लय जड झाला आहे. हे बघा आमची गोटण. आता इथे गोटणीवरती वर्षाचे 12 महिने पाणी असतो. आता ढो वगैरे चांगला फुगलेला आहे. आता पाऊस आहे ना लेटपर्यंत, तर पाणी बरंच आहे. चला पहिलं सगळं सामान ठेवून घेऊया वरती. तिकडे वरच्या पालामध्ये तिकडे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. चला, सगळं जे काही लागणार आहे साहित्य सर्व आणलेलं आहे आणि इकडे चुली वगैरे मांडणार. इथं सगळं जेवणाचा कार्यक्रम होणार. आणि इकडे ही खालती गोटण आहे, पाणी आहे इकडे. हे बघा स्वच्छ नितळ पाणी, एकदम प्यायचं पाणी आहे एकदम. हे बघा असा पाण्याचा एरिया इकडे. आजचा मेन विषय आहे तो लाकडांचा. एवढा धो पाऊस पडतोय ना, लाकडंच इकडे ओली नाही, म्हणजे ओली आहेत सगळी लाकडं. तर आता सगळ्यांच्या घरी जातो, 4-4 लाकडं काय भेटतील ते घेऊन येऊ आणि नंतर मग इकडचा कार्यक्रम सुरू आहे. सगळ्यांनी घेतलेली लाकडं सगळ्यांकडची आणलेली थोडी थोडी भरपूर झाली. बरं एवढ्यात सगळ्यांचं जेवण पटकन घेतलं सगळं. मी घेतो कपडा आणायचं विचारलेलं एक पण नाही. ठेव हा येईल काय पहिले वटाला होत नाही. सर इकडे चूल पेटले, जेवणाची तयारी. आचारी तात्या आहेत इकडे, इकडे हरचंदात आहेत. आज काय स्पेशल काय आजचं? चवळीची भाजी, चवळी बटाटा आणि डाळ भात आणि घाटलं. इकडे वाडीतली सर्व मुलं कामाला लागलेली आहेत. इकडे प्लेटी वगैरे साफ होत आहेत. हाय. आणि या साईडला आपल्या वाघाला कुत्र्याला कोल्ह्याला उड्या मारण्यासाठी आहे ते डोळ साठवत आहेत. यावेळेला पाणी जास्त आहे बघा. गोटणीतलं पाणी हे प्यायचं पाणी एकदम वर्षे 12 महिने असतं. आणि हे ते दगड वगैरे लावलेत, हे आता पाणी तुंबवणार. सर्व पोरं आहेत. आता ह्यांनाच नंतर नेऊन तिकडे
सजवणार. वाघ, कुत्रा, कोल्हा वगैरे सगळे बनवणार आणि ह्याच्या गोल अशा उड्या मारणार. 5 उड्या मारून नंतर मग सीमेवरती जाणार तिकडे. हे बाई ही पानं चेप, हे बाई ही पानं चेप इकडून तर आहे. पाणी म्हणा कसं इथे संख्या वाढल्यानंतर भाजी कमी पडणार ना. कपडा बांधता खराब कपडा आणायचा तो कुठे गेला कशाला खाली गेला विचार. हे कपडा इकडे दशरथ हा जो वाघबारशीचा जो कार्यक्रम आहे आपला, आता प्रत्येक गावात तर असतो. आता कोकणामध्ये बहुतेकशा गावात असतो. वाडीतला कार्यक्रम असतो हा हा विषय. आणि वेगवेगळी पद्धत असते प्रत्येक ठिकाणी. तर हा जास्त करून पहिला चांगली हे गुराख्यांचा वाघबारशीचा कार्यक्रम एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. बरोबर. आणि तिसऱ्या दिवशी काठीपुंचरमध्ये त्या दिवशी मांसाहार करतात. बरोबर. पण वाघबारशीला शाकाहारी जेवण. ओके. अजिबात तिथं दारू मटण काहीच नाही. बरोबर. वाघ माणसाला बनवून त्याच्यावर एक कुत्रा आणि असं ते सगळे प्राणी. वाघ सीमेच्या बाहेर पेटून लावायचा. हां. त्याला भाताचा गरम भात त्याच्या पाठीवर मारायचा. बरं. ही प्रथा आहे. आणि इथे या घोटणीवर ते वाटले 5 फेऱ्या घालणार आणि नंतर सीमेच्या बाहेर दवडणार. आणि ही जागा आमच्या वाडीपासून लांब आहे, जंगलामध्ये. रानामध्ये तिथे पाणी आहे, घोटण आहे आपली. हो. तिथे घोटणीवर आम्ही हा प्रकार करतो. बरोबर. दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे. याच्यात खंड अजूनपर्यंत आमच्याकडे झालेला नाही. बरोबर. सगळे आणि संध्याकाळी तुळशी विवाह. बरोबर. तुळशी आम्हीच लावतो, भटजी नसतो. बरोबर. आम्हीच ग्रामस्थ तुळशीचे विवाह करतो. संध्याकाळी 6 वाघ वाजता पेटून झाल्यावरती आपण जेवण करतो. सर्वांना जेवण करून एक आजच्या वैशिष्ट्य म्हणजे यात एक पदार्थ आपला घाटलं म्हणून असतो. घाटलं इकडे मेनू आहे. इकडे स्पेशल आहे. नारळापासून पिठाचं असं हे बनवतो घाटलं. ते एक पदार्थ आमचा खास असतो. बरोबर. आणि जेवण झाल्यावर संध्याकाळी तुळशीचे विवाह लागतो. बरोबर. आणि आज वाडीत जेवढे पण ग्रामस्थ आहेत ते सगळे इकडे आलेले आहेत. हे बघा या साईडने बसलेले आहेत सर्व. बघा इकडे गोठणीवरती फटाके वाजवण्याची काय मजा असते. हे आम्ही लहानपणी मजा घेतलेली, जाम मजा केलेली इकडे. हे बघा हे आता लहान लहान पोरं मजा घेतात फटाके वगैरे वाजवायला. जाम मजा येते इकडे. पण ह्यावेळेस कसं पाणी आहे. आता यावर्षी कसं बराच टाइम पाऊस आहे ना, लेटपर्यंत अजून काय पाऊस गेलेला नाही आहे. काल जोरदार पाऊस, दिवसभर पाऊस पडत होता, पण आज नाही आहे. आज विश्रांती घेतले आणि आज आमची वाघबारशीचा जो कार्यक्रम आहे एकदम 1 नंबर काम केलं आहे. पावसाने पाऊस नाही आला आहे आज. आणि इकडे फटाके फोडायला आलेत. थोड्याच वेळानंतर आहे ना वाघ वगैरे सगळे. हे काय अरे भाई कुठचे फटाके आणले. हा हे पैसे नाही दिले, पैसे नाही दिले, हे पैसे नाही दिले. हा कोणता आहे डबल बार. हे तुडतुडी आहे, तुडतुडी आहे. हे बघा वाघासाठी आणि कोल्ह्यासाठी आपल्याला शेपट्या पाहिजेत. तर ते इथे त्या झाडाची पाळं आहेत, तर ती आपण यूज करतो दरवर्षी. लांब पुढे घे. हा थोडी मोठी घे, मोठी. हा ओके. वाघाला द्यायला पाहिजे ना शेपटा. हा ना, वाघाला मोठा पाहिजे झाड असा. बस झाड आहे तो काय. काय कोयती लागते की नाही. लूज धरतो कसं दाखव इकडे. हो बस एवढं. बस बस बस. हे वाघ कोण बनणार आहे. हा कुणाल वाघ मग कोण. अरे आम्ही सावकाश पळवू. नाही चौका आरामात, काय टेन्शन नाही एवढा. दरवर्षी अरे बस झालं हे. किती धुतोस. कुत्र्याला बाकीच्या कोल्ह्यांना. हा तिकडे डाळ तयार झाली आहे. गोडी डाळ, भाजी.
इकडे गायला नैवेद्य देणार आणि हार घालणार. बरोबर पळतायत ते. हा ती गाय थांबली. हे वाघ कोण आहे? कोण आहे वाघ? चला वाघाला सजवायला. वाघ कुत्रे कोल्हे सगळ्यांना सजवायचे. प्रयत्न करू. नाही प्रयत्न संघर्ष होत आहे. वाघ वाघ नाही कुत्रा नको. कुत्र्याची इमेज नाही वाघ बघा इकडे खालती सजवायची तिकडे सगळ्यांना. हा कडा आहे डायरेक्ट असा खालती. आता वाघ वगैरे सगळे सजणार इथे. हे बघा कोळसा वगैरे सगळं घेऊन आलेले तिथे. कोळसा उघडायचा आणि ह्यांना काळे 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 रंगवायचे. नानाला कोळसा लावायची काय गरज नाही. इकडे आर्यन ऐकत नाहीत. सगळी पोरं रेडी. काय मानलं बाई तुला. बस सगळ्यांच्या मागून पळायचं. भात शेकवणार नाही कोण तुला. अरे कोण नाही शेकवत. हे नाही शेकवत आम्ही. हो हो हे खरा वाघ शोधतो का. खरा वाघ शोधतो. हे अशीच बोट मार. अशीच बोट मार. भारी. हे सीमेवरचा वाघ पण घेऊन या पिटलत खाली. हो खतरनाक. अक्षय भारी सजला का. भारी एक नंबर. हे खरा वाघ वाटतो का. हे रंजित खरा वाघ हा खतरनाक सजला एकदम भारी. गेला वरती तो अगरबत्त्या घेऊन. हे बॉम्ब कुठे आहे ना. बॉम्ब वाजवत जा. ए चला ए वाघ गेला. अरे वरडा इथून आतमध्ये जा का. खतरनाक. हे गेला वाघ गेला. हे वरडत या रे. हे फटाका फोडत या. त्याला अर्धे इकडे खालती गेलेत. कोल्हे वगैरे इकडे खालती गेलेत. कुत्र्यानी वाघ वरती गेलाय. सीमेवरून येणार. नंतर मग सीमेच्या इकडे बाहेर जाणार. चला जाऊया आपण आता घोटणीवरती. हे आला. हे आले या. शेकोला. बार लाव. हे चला सरळ. ए नानाच्या भात शेकला. जाम मजा. तरी ही वाघ बारशीची मजा असते. जाम मजा. अग ए रंगलाय बघ कसला. चिकल बिकल मारली याच्या. काय अण्णाने भात मारली ना. तो बरोबर लागला काय. वाघाच्या बरोबर बसला. आपल्याला आता वाघाला सीमेच्या बाहेर सोडायचं आहे. आणि त्यानंतर मग इथून सगळी मुलं जाणार तिकडे आंघोळ वगैरे करून जेवण करायला. काय मस्त मजा असते गावाला वाघ बारशीची. खतरनाक जाम मजा मारली ना का उड्या. ए सीमेच्या बाहेर. चला सीमेच्या बाहेर वाघाला सोडलेलं आहे. आता सगळ्यांच्या शेपट्या वगैरे जे पण काय होतं टाळे वगैरे
सगळे आता इथे एका ठिकाणी चेपून ठेवणार आणि इथून सर्व मुलं आता जेवायला जातील. चला, सगळं खाली चिखल असल्यामुळे सगळे प्लेटी वगैरे सगळे हातात घेऊनच आता जेवावं लागणार आहे, कारण सगळं ओलं आहे. वैदू सगळीकडे बसले जेवायला लहान मुलं. आता इकडे लाईन लागली, आता वाघ वगैरे येतील थोड्याच वेळात. आठपण दुखते का काय? असं लग्नात आल्यासारखं वाटतं ना हव्या. मला काय कधी अनुभव सांगितलं टाकून म्हणजे गरज मारी थोडा बस. भात, भाजी, चवळीची भाजी, चवळी बटाटा. येतोय ना व्हिडिओ? येतोय ना. घोपे टाईप यंदा चालू केलेली आहे नवीन पद्धत पावसामुळं. खाली चिक्कल असल्यामुळे सगळेजण आता आज असे बसलेत, सगळे प्लेटी घेऊन. ठेवलेला नाही म्हणजे हार नाही मानली या वर्षी, पाऊस असला तरी पण. तेव्हा सगळे लाईनीत जेवायला बसले तिकडे. चला, आपण पण ताट घेतलंय. चला, जेवण झालं तर घाटलं घेऊया 2 पळ्या. 2 पळ्या राहतील ना मोजून? नाही, बस झालं. सगळेजण भुराकतायत. बड्डे बॉय घाटलं भुरकतोय. माझा ग्लास आहे मागे घाटल्याचा. कसं आलंय? एक नंबर भाजी, एक नंबर भाजी. पाणी आहे, इथल्या जेवणाची टेस्टच वेगळी असते. या घाटलं प्यायला खांदा ना. घेऊ का एकदा? घाटल्याची रेसिपी आहे ना, मी ते आय बटनमध्ये देतोय. आणि घरी आहे ना, तात्याने घाटल्याची रेसिपी बनवली आहे, तर ते मी व्हिडिओ पोस्ट केले, तर मी आय बटनमध्ये देतोय. नक्की बघा, एक नंबर. भाजी याच्यात काढा. कसं आलंय घाटलं? खाते घाटलं कसं आलंय? अरे घाटलं एक नंबर. हा 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 हा. आचारी कोण होती? चला, जेवण झालं सगळ्यांचं मस्त. झालं दोन झालं. चला, प्रवीण लेट आला, थोडा बाहेर गेला होता, तर आता थोडा वेळ झाला आला तो. आणि सर्व आटपलं इथलं. वाघबारशीचा जो पण काही कार्यक्रम होता ना, सर्व चांगल्या प्रकारे पार पडला. आता हे सर्व कार्यक्रम आहेत ना, हे सण बऱ्याचशा गावातून आहेत ना, असे लुप्त होत चालले आहेत. पण आमच्या गावात अजून चालू आहे. कसं होतं माहिती आहे, ह्या सणांना पण आहे ना मुंबईकरांनी यायला पाहिजे, कारण गावाला कसे नेमकेच असतात. तर ते पण एक आशेवरती असतात की मुंबईकर येतील. आणि हा सण कसा माहिती आहे, सगळेजण असतील ना तर हौशी मौजेनं एकदम पार पडतो. आणि आज बरेचसे लोक होते, तरी होते ना रे 50 एक जास्त होते. 50 एक होते. म्हणजे जेवढं जेवण बनवलं होतं त्या हिशोबाने 50 एक होते. घाटलं मेन जो मेनू असतो तो खूप छान बनतो. इथला स्पेशल असतो तो पण मस्त प्यायलेला, एकदम पोटभर जेवण पण झालं आहे. आणि आम्ही आता चाललो आहे. ही लाकडं उरली होती, कारण आता पाऊस पडतो, इथे ठेवून काय फायदा नाही, सुकी आहेत, तर ती आता चौकीत घेऊन जाऊया. तर चला, हा मी आजचा वाघबारशीचा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलमध्ये कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असंच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.